दीपक आई बोलवते ये बाबा. दीपक आई बोलवते ये बाबा. हे दीपक अरे किती दिवस 4 दिवस झाले माझ्याकडे आला नाहीये बाबा. आई वडील आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, पण आई वडील म्हातारे झाले की मुलं त्यांना आपल्या आयुष्यातून बेदखल करून वाऱ्यावर सोडतात. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मच नाही तर आयुष्य दिलं. त्या मातेलाच अनेक दिवस बेवारसपणे सोडल्याचा प्रकार पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात घडला आहे. वृद्ध आईवडिलांना पोटच्या मुलाकडून वाऱ्यावर सोडले जाण्याचे प्रकार समाजात वाढत आहेत. आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केले त्याच मुलाकडून वृद्धापकाळात जन्मदात्यांची प्रतारणा केली जात आहे. असाच एक आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्या आपल्या मुलगा दीपकची 4 दिवसापासून वाट पाहत आहेत. दीपकच्या लहानपणाची आणि त्यांच्या वडिलांच्या आठवणीने भाऊक होत सांगतात. जी गाव कुठलं तुमचं? सरस्वती कुठे? माझं हा सरस्वती. नाव सरस्वती. आणि दीपक त्याचं नाव दीपक. तुमच्या मुलाचं नाव दीपक. हा. मुलाचं नाव दीपक तुमच्या. हा. आणि माझं सरस्वती. गाव कुठलं तुमचं? कोल्हापूर. कोल्हापूर मध्ये. इथं राहायला इथं कोण सोडलं तुम्हाला? इथे कोणी सोडलं तुम्हाला? इकडे. हा इकडं कोण? नाही, आम्ही दोघे येताना आलो ना. हा आणि ते इथं सोडून गेले का तुम्हाला? या आधी कुठे राहत होता तुम्ही? या आधी कुठे राहत होता? इकडे याला पेरणी पाट्याला. हा का? इकडे राहतो. बरं आता इकडे बाईच्या घरात. तुमचं आडनाव काय आहे? आडनाव जाधव. जाधव आहे. दीपकला काय बोलायचंय तर बोला. मी दीपकला हा व्हिडिओ दीपकला व्हिडिओ सेंड कर. दीपक आई बोलवते ये रे बाबा. बोला अजून बोला. हे दीपक आई बोलवते ये बाबा. दीपक आई बोलवते ये बाबा. म्हाताऱ्या आई वडिलांना आयुष्याच्या संध्याकाळी अशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार क्लेशकारक असून जन्मदात्या आई वडिलांना रस्त्यावर सोडणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल समाजातून उपस्थित केला आहे.